ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या न्यायालयीन लिपिक ऑनलाईन परीक्षेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यासाठी आपण आज त्या सेंटरवर आलो आहे आणि त्यांच्याकडून नाण्याची दुसरी बाजू आपण आज जाणून घेणार आहोत. सर, विद्यार्थ्यांचा आरोप होतो आहे की बोर्ड काम करत नव्हते, त्यावर आपलं मत काय सर? कसं आहे, आम्ही म्हणजे एक्झाम जवळ 2017 आम्ही आमच्या सेंटरवर घेतो. हजारो मुलं आमच्याकडून या सेंटरवर निघून गेले, पासवर्ड म्हणून किंवा एक्झाम देऊन गेलेले आहेत. आणि कोणत्याही परीक्षेचं स्टार्ट करता वेळेस एक दिवसाची अगर परीक्षा असते तर त्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर त्यांची पूर्ण पूर्वतयारी असते. जशा प्रकारे आता यांचं म्हणणं आहे किंवा कीबोर्डचं कसं अगोदर 2 दिवस अगोदर आमचं मॉक झालेलं आहे. मॉकमध्ये आम्हाला सगळं कोणते कीबोर्डचे एखादी बटन अगर चालत नसेल तर ते आम्ही ते कीबोर्ड चेंज करून टाकतो. त्याच्या व्यतिरिक्त काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, जसं विद्यार्थ्यांना अगर एक्झामच्या अगोदर काही प्रॉब्लेम आला किंवा एक्झाममध्ये प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांना लगेच त्यांना चेंज करून देतो. सिस्टम कीबोर्ड वगैरे चेंज करून देतो. तसं ह्या एक्झाममध्ये जसं ही 10 मिनिटाची एक्झाम होती, 10 मिनिटं एक्झामच्या अगोदर विद्यार्थ्याला अर्धा तास अगोदर त्यांना त्यांचं पॅसेज म्हणून त्यांना ते देण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुमचा कीबोर्ड तुम्ही प्रॉपर चेक करा, कीबोर्ड ओके असेल तर आपण पुढे एक्झाम स्टार्ट करू. तशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कीबोर्ड चेक केलं, पॅसेज टाईप केल्यानंतर त्यांना त्यांचं समाधान झालं की कीबोर्ड आपला ओके आहे. ओके झाल्यानंतर त्यांनी एक्झाम स्टार्ट दिली. एक्झाम पूर्ण 10 मिनिटात कंप्लीट ओके झाली, काही प्रॉब्लेम नव्हतं. फक्त 1-2 विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम आले होते, त्या विद्यार्थ्यांनी लगेच कीबोर्ड चेंज करून दिलं आणि त्यांची एक्झाम पूर्ण कंप्लीट करून दिली. सर, झूम इन आणि झूम आउट नेमकं विषय काय होता सर? तो झूम इन झूम आउट म्हणजे कसं होतं की जसं आहे ना, पेपर जो आहे प्रश्नपत्रिका लेफ्ट साईडला आणि उत्तरपत्रिका राईट साईडला होती. ते दोन्ही 100% असल्यामुळं त्यांना ते टाईप करताना स्क्रोल करावं लागत होतं, पेजला स्क्रोल करावं लागत होतं. तर त्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही 75 किंवा 80-90% करा, म्हणजे झूम कमी करा, जेणेकरून तुम्हाला पेपर उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका दिसेल आणि तुमचा वेळ जाणार नाही. काही विद्यार्थ्यांनी ते तसं केलं, काही विद्यार्थ्यांनी तसं नाही केलं, त्याच्यामुळे त्यांचा जास्त वेळ गेला झूम इन झूम आउट करता येईल किंवा स्क्रोल करता येईल पेज, म्हणून त्यांना ते वेळ लागला. सर, काही विद्यार्थ्यांचा आरोप होतोय की सिस्टम ज्या होत्या त्या हँग पडल्या होत्या, नेमकं यामध्ये तथ्य काय? नाही, सिस्टम वगैरे तशात काही हँग नाही पडल्या, पण प्रॉब्लेम एक आला होता ॲप्लिकेशनचा. 1-2 विद्यार्थ्याला प्रॉब्लेम असा असतो की एखादा ॲप्लिकेशन समजा चाललं नाही तर आम्ही काय करतो, त्याचं एक प्रोसेस केलेली आहे त्या मंडळाने की त्या विद्यार्थ्याला त्यांचं डॅशबोर्डवरून त्याची एक तिकीट रेस करायची त्या नंबरची की ह्या नंबरला अशा प्रकार प्रॉब्लेम आलेला आहे. मग सर्व्हरवरून ते त्यांचा डेटा क्लिअर करतात आणि त्या विद्यार्थ्याचं सुरुवातीपासून जिथून त्याचं स्टाफ झालं होतं तिथूनच त्याची पूर्ण एक्झाम होते. असं 2 विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला होता ॲप्लिकेशनचा, पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्या विद्यार्थ्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान नाही झालं. तर सेंटरमधून विद्यार्थी लेट बाहेर आले होते, आतमध्ये काही गैरप्रकार झाल्याचा असं अफवा बाहेर पसरण्यात आली होती. कसं आहे बघा, पूर्ण एक्झाम PDJ साहेबांच्या ऑब्झर्वेशनमध्ये झालेली आहे. प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांची त्यांची 12 लोकांची टीम होती, ते सोबत होते आणि दिवसभर तिथे होते ते आज कंटिन्यूमध्ये एक्झाम होईपर्यंत. आणि असं होण्याचं काही कारणच नाही. हे शेवटचे जे मुलं आहेत, 3-4 मुलं, त्यांचा जो PDF फाईल आहे ते PDF फाईल डाउनलोड होण्यासाठी वेळ लागत होता. ते झाल्यानंतर लगेच 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागला. लगेच सगळं त्यांच्यासमोर हे झालेलं आहे. आमच्या सेंटरच्या याच्यात कोणत्या प्रकारचं काहीच काम नाही. आम्ही फक्त टेक्निकल सपोर्टसाठी होतो. बाकीचं सगळं जे काम आहे, ऑब्झर्वेशनचं काम, अटेंडन्सचं काम किंवा ते जे त्यांच्याजवळ जे फाईल येते PDF फाईल त्याच्यावर साईन घेणं, हे सगळं डिपार्टमेंटचं काम होतं. हे पूर्ण डिपार्टमेंट करत होतं. आमचं फक्त टेक्निकल काम होतं. कम्प्युटरला काही प्रॉब्लेम किंवा हेच बघत होतो आम्ही. हे सगळं जज साहेबांच्या आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनानेच पूर्ण एक्झाम पार पडलेली आहे. सर, हे जे सोशल मीडियावर सध्या आपल्या सेंटरवर बाबतीत जे आरोप करण्यात येत आहेत, तर तुम्ही विद्यार्थ्यांना ह्या बाबतीत काय सांगाल? केवळ सोशल मीडिया आणि किंवा पूर्ण माहितीच्या आधारे परीक्षा केंद्राला दोषी ठरवू नये. संपूर्ण तांत्रिक तपासणी झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करावी, ही आमची नम्र विनंती आहे. पण नाण्याची पहिली बाजू ही पाहिली होती आणि आता नाण्याची दुसरी बाजू, म्हणजे नेमकं इथं सेंटरवर काय झालं होतं आपण सरांकडून ते ऐकलेलं आहोत. तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा.